स्वर्गीय खशाबा जाधव यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं 101वी आज आपण जयंती त्यांची साजरी या ठिकाणी केलेली आहे. आणि या जयंतीमध्ये 101 ह्या मुलांनी चित्र काढलेले आहेत. आणि हा जो कार्यक्रम आहे तो अतिशय अभिनव उपक्रम यांनी राबवून खऱ्या अर्थानं जयंतीच्या निमित्त त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि हा सगळीकडं त्यांनी स्प्रेड आणि वातावरण निर्मिती केलेली आहे. तरी या स्वर्गीय खशाबा जाधव यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं वेगवेगळ्या शाळांमधून आणि वेगवेगळ्या ठिकाणी शासनाच्या वतीनं सुद्धा हा जन्मदिनाचा कार्यक्रम साजरा केलेला आहे. तर यासाठी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी सचिन सर्जेराव खिलारी, अर्जुन अवॉर्डी पॅराऑलिम्पिक सिल्वर मेडलिस्ट. आज आपल्या खशाबा जाधव यांच्या 101व्या जयंतीनिमित्त इथं ई स्कूल लोकसेवा ई स्कूल पाषाण पुणे इथं आज जो कार्यक्रम झाला तो आपले जिल्हा क्रीडा कार्यालय आणि महाराष्ट्र सरकार आणि हे स्कूल यांनी मिळून जो कार्यक्रम घेतला आणि 101 विद्यार्थ्यांनी जे खशाबा जाधवांचं चित्र काढलं, तर मला वाटतंय की अशा प्रकारचे कार्यक्रम होणं हे खूप गरजेचं आहे. कारण ती प्रेरणा आम्ही घेतली आहे. आम्ही ती प्रेरणा घेऊन ऑलिम्पिकपर्यंत पॅराऑलिम्पिकपर्यंत जाऊ शकलो, खेळू शकलो. ही प्रेरणा येणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळावी, काय होते खशाबा जाधव हे त्यांना कळावं. आणि खूप चांगल्या प्रकारे हा प्रोग्राम ऑर्गनाईज झाला. ही प्रेरणा हे विद्यार्थी नक्कीच घेतील आणि आपण जो आपला महाराष्ट्र आहे हा निरोगी आणि फिट महाराष्ट्र बनवूयात. आणि भावी पिढी जी आज मोबाईल आणि डिजिटल मीडियाला बळी पडणारी पिढी आहे, ती भविष्यात एक फिट पिढी निर्माण होईल आणि भारताला ऑलिम्पिकपर्यंत मजल मारून ऑलिम्पियन घडतील अशी मला आशा वाटते. तर सर्वांचा मी पण आभारी आहे की मला या ही जी खशाबा जाधव राज्य क्रीडा दिन शासनाने सुरू केला आहे ती निश्चितच एक पेटादायी चळवळ होणार आहे. आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळात येणाऱ्या लॉस एंजलिसमध्ये जसं स्वप्नील कुसाळ यांनी भारताला खशाबानंतर मेडल जिंकलं, तर येणाऱ्या लॉस एंजलिस असू दे, आशिया स्पर्धा असू दे, त्यात महाराष्ट्राला पदक जिंकण्यासाठी खशाबा हे प्रेरणास्थान असणार आहे. त्याची प्रेरणा एक नवीन मशाल, नवीन दीपस्तंभ या आज दीपक पायगुडे यांच्या ई स्कूलमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. निश्चितच हा कार्यक्रम अनेकांना प्रेरणादायी ठरलेला आहे. आज खशाबांची 101 जयंती होती, शतकोत्तर जयंती होती. त्यानिमित्ताने प्रत्येक 101 विद्यार्थ्यांनी खशाबांच्या 101 जयंतीनिमित्त 101 चित्र काढलेली आहेत. त्याशिवाय जे आज आपण त्यांच्या पूजेसाठी जे तैलचित्र घेतलं होतं ते पण रेखाटलेलं होतं. आणि सांगायला आनंद वाटतो की फळावर पण त्यांचं चित्र काढलं होतं. त्यामुळे अशा आगळ्या वेगळ्या प्रकारे खशाबांची जयंती महाराष्ट्रात साजरी झाल्याचा विशेष आनंद एक ऑलिम्पिक पत्रकार म्हणून मला आहे.